कोल्हापुरात पंजा बसवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे। या दरम्यान अनेक पंजे भेटीसाठी बाहेर पडतात। ढोल ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गुरुवारी अनेक मानाचे पंजे भेटीसाठी बाहेर पडले होते। त्यामध्ये नाल्या हैदर पंजा यासह मानाच्या पंजांचा समावेश होता। शनिवारी खत्तेल रात्र आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमला प्रारंभ झालाय। या निमित्तानं कोल्हापूर शहरातील विविध तालीम मंडळं आणि काही कुटुंबांमध्ये पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मंगळवार पेठेतील झिमझिम साहेब तसंच बुरानदीन साहेब, कसबा बावड्यात हैदर आणि अली हैदर पंजा, इस्माईल मुल्ला यांचा हसन हुसेन पंजा, तुकाराम माळी तालीमचा पीर चांद साहेब वली, जुना राजवाड्यातील वाळव्याची स्वारी, वेता तालमीचा चांद साहेब पंजा, रंकाळा तालमीचा चांद साहेब पंजा, तेली गल्लीतील आप्पा शेवाळे पंजा, विक्रमनगरमधील टेमलाईवाडी इथल्या पिरानपीर दस्तगीर साहेब पंजा यासह शहराच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी पंजे बसवण्यात आले आहेत। गुरुवारी रात्री मशालीच्या उजेडात बाबू जमाल तालमीचा नाल्या हैदर पंजा भेटीसाठी बाहेर पडला। लवाजम्यासह विविध पंजांना भेटी देत रात्री उशिरा हा पंजा तालमीत परतला। तसंच महाराणा प्रताप चौकातील मलिक रेहान मीरा साहेब पंजा, शिवाजी पेठेतील हुसेन साहेब, जमाल साहेब पंजा, सावर्डेकरांचा चांद साहेब पंजा 15 वर्षांनी भेटीसाठी निघाला होता। शहराच्या प्रमुख मार्गावरून वाद्यांच्या गजरात आणि धुल्याच्या जयघोषात हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या उत्साहात पंजे भेटीची मिरवणूक काढताना दिसत होते। रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी पंजे भेटीचा सोहळा सुरू होता। आजही अनेक मानाचे पंजे भेटीसाठी रात्री बाहेर पडले।